यानंतर पुढची एक अपडेट पाहूयात। डोंबिवली स्थानकाजवळ रुळावरून घसरलेला लोकलचा डबा हा पुन्हा रुळावरती आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। आज सकाळी रिकामी लोकल कळवा कारशेडमधून कल्याणकडे जात होती आणि त्याच वेळी या लोकलचा डबा डोंबिवली स्टेशनजवळ रुळावरून घसरलेला होता। फलाट क्रमांक 1 आणि 2 वरील वाहतूक ही तुर्तास बंद करण्यात आलेली आहे। कल्याणकरिता कोणतीही लोकल रवाना होणार नाही। या लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून लोकल रवाना होणार। तुमच्या प्रवासाने कृपया लक्ष असू द्या। पुढील सूचना मिळेपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 वरून कल्याणकरिता कोणतीही लोकल रवाना होणार नाही। या लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून लोकल रवाना होणार। तुमच्या प्रवासाने कृपया लक्ष असू द्या। पुढील सूचना मिळेपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 वरून कल्याणकरिता कोणतीही डोंबिवलीकडून कल्याणच्या दिशेने जाणारा हा धीमा मार्ग सध्या बंद आहे। कळवा कारशेडवरून कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल डोंबिवलीच्या फलाट क्रमांक 1 वरती ती रुळावरून घसरलेली आहे। कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पाठीमागून 3ऱ्या नंबरचा डबा जो आहे तो रेल्वे रुळावरून घसरलेला आहे। फर्स्ट क्लास हा डबा आहे, हा घसरलेला आहे। आता युद्ध पातळीवरती या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून या डब्याला रुळावरती घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रेशर पंपद्वारे हा डबा जो आहे तो वरती उचलण्याचं काम या ठिकाणावरती रेल्वेचे इंजिनियर असतील, कामगार असतील, यांच्याकडून युद्ध पातळीवरती सुरू आहे। जवळपास 1-1.5 तासापासून या रुळावरती ही गाडी अडकून पडलेली आहे। मात्र युद्ध पातळीवरती कशा पद्धतीने ही गाडी आता रुळावरती येईल आणि कल्याणच्या दिशेने रवाना होईल याकडे लक्ष आता सर्वांचं लागलं आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काडे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।